ज्या सबली नावाने प्रचलित असलेला जावेद आणि मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून त्याचीच निवड झाली. सबली मॅन ऑफ द मॅच जावेद आणि त्याचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. टीम मीटिंग झाले असेल तर हॅलो आदरणीय राजू शेट्टी सर यांच्या हस्ते त्यांना सामन्यावरचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. सबली जावेद याच्या माध्यमातून चांगला खेळ बघायला मिळाला. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन. वेल प्लेड सबली. चला उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही जी लढत आहे ना डोअरडायची मॅच आहे. क्वार्टर फायनलचं तिकीट मिळण्यासाठीची लढत आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले 14 सामने खेळले. ए आणि बी पूलमधून पूल क्लिअर झाला आहे. ए आणि बी पूलमधून 4 संघ क्वार्टर फायनलमध्ये अगोदरच मिळालेत. सी पूल चालू आहे. सी पूलमध्ये न्यू ओमकार संघाने क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवलं आणि ह्या सामन्यातला विजेता संघ आपल्याला क्वार्टर फायनलचं तिकीट घेताना दिसेल. ई पूलमध्ये ए पूलमधून मानस सरोवर संघाने आणि सिवूड चॅलेंजर संघाने कालच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. बी पूलमध्ये समर्थ 11 आणि WXYZ या दोन्ही संघांनी देखील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. सी पूलमध्ये न्यू ओमकार संघाने क्वार्टर फायनलचा प्रवेश मिळवला आणि याच्यातला विजेता संघ त्यांच्याबरोबर 2 हात करताना दिसेल क्वार्टर फायनलमध्ये. चला सामन्याला सुरुवात होतीये. नाणेफेकीचा कॉल जिंकला. गीतांजली संघाने फलंदाजी स्वीकारली आणि दोन्ही संघांच्या इच्छेचा निर्णय जी इच्छा होती ती इच्छा व्यक्त करत असताना तसाच प्रकारचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेतला गेला आणि फलंदाजी आणि गोलंदाजी निवडले असताना तसा प्रकारचा आणि या मैदानात घडलंय काय पहिल्याच चेंडूवरती थोडासा आता मात्र ड्रामा बघायला मिळतोय आणि थर्ड अंपायर वरती पहिल्याच चेंडूवरती थर्ड अंपायर ऍक्शन मध्ये असतील. ऑनफिल्ड अंपायर जे आहेत पंच आहेत त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये मित्रांनो. म्हणून त्यांनी हा प्रश्न सोपवला आहे तिसऱ्या पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेले आपल्याला थोड्याच वेळात निर्णय कळवतील. आणि निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. निहानी पाहणी केले गेले पंचांच्या माध्यमातून. मित्रांनो कसं काय घडलंय ते लाईव्हच्या माध्यमातून आपण बघताय आणि त्याचा निर्णयाची अंमलबजावणी देखील आपल्याला थोड्याच वेळात पंचांच्या माध्यमातून दिली जाईल. उत्सुकता आहे दोन्ही संघ डिसिजन कडे. नॉट आउट इज द कॉल. थोडा शिटकेचा श्वास धरला असेल आता निषादने आणि गीतांजली संघाने कारण लक्ष लागलं होतं कारण चेंडू बॅटवर जसा लागला ना थोडा खाली पडला आणि त्याच्या शूजवर लागला होता म्हणून निषादच्या मनात देखील संभ्रम होता म्हणून त्याचा बॉडी लँग्वेज तसं बघायला मिळत होतं आपल्याला. पुढील चेंडू साबळे याचा आणि हा चौकार निषाद याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण चौकार. महत्त्वपूर्ण लढत आहे. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ साकारला होता निषाद याने. आणि हा आत्ता मात्र चांगली विकेट मोठी विकेट या मॅच मधील आणि त्या मोठ्या विकेटचा जल्लोष उत्साह साजरा करत असताना केप बॉयचे सर्व खेळाडू निषाद तंबूच्या मार्गी परतलाय. सर्कल आउटच्या रूपाने हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आला विकास. कालच्या दिवसामध्ये दोघे एकमेकांबरोबर खेळले होते. दोन्ही संघ आमने सामने काल पहिल्या सामन्यात लढतीत खेळताना दिसले होते.
त्या सामन्यात गीतांजली संघाने केप बॉयजला नमवलं होतं, पराभूत केलं होतं. आज पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतात, भिडताना दिसतात, लढताना दिसतात. हा चेंडू टोलावला. आता मात्र चुकी होते कर्णधाराची. चेंडू अडवता आला असता, मात्र प्रयत्न कमी पडत आहेत तिथं, एफर्ट्स कमी लावले गेले. फलस्वरूप काय झालं, एक चौकार मिळाला. नाराज असेल महेश पारकर आपला स्वतःवरती, कारण एक स्टँडर्ड सेट केला त्याने आपला स्वतःचा क्षेत्ररक्षण करत असताना किंवा फलंदाजी करत असताना. आणि अजून एक दर्जेदार फटका विकास याच्या मायातमधून निघालेला हा लगातारचा दुसरा चौकार. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावताना दिसते 12. निषाद याने एक चौकार डोलवला, तंबूच्या आश्रयाला गेला. आता मात्र धुरा सांभाळले विकास याने. वन डाऊनच्या रूपाने आलेला हा फलंदाज. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. अजून एक चांगला फटका. आता मात्र विजयाच्या मागे मिडीमध्ये चेंडू जातो आणि ब्लॅक फ्लिक देखील करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची सांगता होते, समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गीतांजली संघाची 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डुआडायच्या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी सुरुवात चांगली म्हणता येईल, कारण निशाची विकेट मिळाली आहे आणि फलंदाजीसाठी 13 धावल्यात, म्हणजे दोन्ही संघांसाठी जमीची बाजू असेल ती सबली. आत्मविश्वास झळकतो त्याच्या खेळामध्ये. मागच्या सामन्यातला सामनावीर निश्चितच कॉन्फिडन्स हाय आहे आणि तो कॉन्फिडन्स त्याचा या खेळावरती दिसतोय, खेळात दिसतोय, मैदानात दिसतोय. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. यशवंत याचा पुढील चेंडू. आता मात्र करणच्या हातात चेंडू जातोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅक फ्लिक केलं होतं त्याने. चांगला क्षेत्ररक्षक आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण कित्येक वेळा त्याच्या माध्यमातून बघितलंय. मागच्या पर्वतला बेस्ट रनर. आणि हा चेंडू आता मात्र पायवरती आदळतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. करण 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 याच्याकडे चेंडू फेकला. थोडंसं वेवट थ्रो होता यशवंत त्याच्या माध्यमातून. बघा अनुभव किती असला ना तरी मॅच मध्ये टेम्परमेंट असणं खूप गरजेचं आहे. टेम्परमेंट आहे पण खूप घाई झाली होती आता यशवंत याची. चेंडू आवाक्याच्या बाहेर गेला असता तर निश्चित आणखी प्लस झाले असते धावा, पण करण तेवढा चालाक चनाक्ष आहे, त्याने चेंडू अडवला. बिट्टू याच्या हातात चेंडू विसावतोय. अजून एक धाव मिळते. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेला विजय याच्याकडे चेंडू विसावतोय. शेवटचे 2 चेंडू ह्या षटकातील शेष शिल्लक, बाकी धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. वेल बॉल, वेल बॉल, ब्रिलियंटली बोल्ड. आणि हा आणखी एक चांगला विकेटची पतंग होते. चांगली खेळी साकारत होता विकास आपल्या संघासाठी. एक चांगली इनिंग बहरताना दिसत होती त्याच्या माध्यमातून, पण त्या इनिंग्स वरती ब्रेक लावलाय, त्या इनिंग्सला कोडून ठेवलाय आणि विकेट यष्ट्या उधळवून ठेवल्यात. फलंदाजाला बाद केला यशवंत याने. यानंतरची लढत असेल डी पूल मध्ये शिवनेरी वॉरियर्स आणि स्पार्टन्स 11. दोन्ही संघाच्या एकाने सज्ज राहायचं आहे. बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आणि हा चेंडू टोलवलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि काय यष्टिरक्षण आहे विजयाचं. दोघांमध्ये असलेला एक ताळमेळ बघायला मिळत आहे. चांगला प्रयत्न होता, वेध चुकला, पण यष्टिरक्षकाने बॉल अडवला. आणि मात्र ह्या डॉट बॉलने ह्या षटकाची सांगता होते. 2 षटकं संपतात, धाव संख्या फक्त 17. महत्वपूर्ण लढत आहे, डू ऑर डायची लढत आहे. इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ द टीम. आणि ह्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये केप बॉयजने अजूनपर्यंत फासा कसलाय. नवीन गोलंदाज, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच सबली जावेद. तारीफ करणार नाही मी शिशिर. आय विल नॉट गोइंग टू इनकरेज हिम. तारीफ केल्यावरती चुका होतात. आणि हा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. बोलावं लागेल, चांगलं केलंय तर चांगलं बोलणार मी आता. एक चेंडू डिलिव्हर केलाय, फुलटोस होता चेंडू, मात्र फलंदाज त्याचा फुलटोस चेंडूचा फायदा उचलता आला नाही. दिशा दाखवायची होती फक्त आणि फक्त प्लेस करायचा होता, पण थोडेसे नशीब बळवंत आहेत गोलंदाजाचे. फलंदाजाचे थोडे कमकुवत म्हणता येईल. चुकी झाली त्यांच्या माध्यमातून, फक्त एक धाव मिळाली लेग बॅचच्या स्वरूपाने. आणि हा आता मात्र बिहाइंड द विकेट आहे यशवंत. वय वर्ष 40. काय क्षेत्ररक्षण होते त्यांच्या माध्यमातून.
40 आणि आनंद घेताना 40+. यांनी वाढवलंय थोडंसं वय माझ्या मध्ये असं वाटतं. यशवंत हसताना दिसतोय. हे मित्र आहेत, सगळे मित्र एकत्र खेळतात. संडे सुकून रविवार हसत आनंदात घालवतात बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून. बिट्टूकडे चेंडू विसावतोय. सर्व जे क्रिकेटर्स आहेत ते खेळाडू आहेत ना, वर्किंग पर्सन्स आहेत. खेळाचा सरावाचा अभाव आहे, पण सॅटर्डे संडे खास करून संडे खूप एन्जॉय करतात. डेव्हीचं ग्राउंड असेल, मग छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, किंवा हा गणेश मैदान असेल, या ठिकाणी यांचा सराव चालू असतो. यांच्या माध्यमातून छोट्या मोठ्या टुर्नामेंट्स देखील होतात आणि प्रॅक्टिस सराव संडेचा असतो आणि त्याचा आनंद देखील घेताना आम्ही कित्येक वेळा बघितलाय. आता या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. सबली ओव्हरस्टेप करत असताना करण याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने स्कोर पुढे सरसावेल. स्कोर झाला आहे 21. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सबली ऑन द बॉलिंग मार्क. समोर फलंदाज आहे राज आणि हा चेंडू टोलवला आहे. करण याचा चांगला क्षेत्ररक्षण मात्र, आणि काय फुटवर्क आहे नीलचा. कंट्रोल होता त्याच्यावरती. कंट्रोल जबरदस्त कंट्रोल, कारण पायाने फ्लिक केला होता एसटी रक्षकाकडे. थोडी जरी चुकी झाली असते ना तर चेंडू इकडे तिकडे गेला असता तर महागात ठरला असतं. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. करण याने क्षेत्ररक्षण चांगलं केलं, पण डायरेक्ट फेकी नॉन स्ट्राईक एंडला केली. स्ट्राईक एंडला 100% विकेट मिळाली असती, मात्र डायरेक्ट थ्रो केलं त्याने नॉन स्ट्राईक एंडला. फलस्वरूप 1 धाव मिळाली. आणि हा चेंडू वेगावरती स्वार. 1 धाव मिळेल फक्त त्या चेंडूवरती लेग बायच्या रूपाने. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत असलेले 4ही पंच कालच्या दिवसभरामध्ये आणि आज देखील चांगला सुरक पंचगिरी पंचांची भूमिका बजावत असताना प्रतीक बोडके सर, साहिल बोडके सर, अभिषेक दराडे सर आणि गौरव भोसले सर यांच्या माध्यमातून योग्य यथोचित निर्णय दिला जातोय. अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून चांगली भूमिका बजावली गेली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. सबलीच्या माध्यमातून आणखी एक खराब चेंडू डिलिव्हर केला गेलाय. शेवटचा चेंडूसाठी आणखी एकदा त्यांना एफर्ट्स घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्कोर जाऊन पोहोचलाय 25 वरती. 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. डू ऑर डायची मॅच आहे आणि डू ऑर डायच्या मॅचमध्ये दोन्ही संघ आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आणि हा अजून एक नो बॉल. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 धावांचा बोनस. धावसंख्या 27. महत्त्वपूर्ण लढत आहे. या लढतीमध्ये ह्या धावा निश्चितच महागात ठरतील याची जाणीव असताना ह्या चुका होतात आणि खेळ आहेत, चुका होत राहणारा आणि त्या चुकांवरती चुकांचं आत्मपरीक्षण करून पुढे आपण पाऊल टाकून पुढचा खेळ साकारायचा आहे. गीतांजली संघ थोडा करून पुढे सरसावतोय. थोडीशी धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आहे. तिसऱ्या षटकातली अजून 1 चेंडू शेष, म्हणजे ह्या इनिंगमध्ये 7 बॉल आहेत. त्यांच्याकडे देखील अजून 7 चेंडू, म्हणजे महत्त्वपूर्ण 7 चेंडू आहेत. या 7 चेंडू जर निश्चितच त्याने एक 15-16 जरी धाव काढल्या तरी निश्चितच चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण त्यांचा गोलंदाजीचा अटॅक पण चांगला आहे. बॉलर्स चांगला आहे त्यांच्याकडे. आणि हा चेंडू आत्ता मात्र चौकार. राज याच्या बॅटमधून येतो हा चौकार. निर्णायक चौकार येतोय आणि हा चेतना, उत्साह, आत्मविश्वास निर्माण करणारा हा चौकार आहे. त्यांच्या खेम्यात त्या चौकाराचं स्वागत टाळ्याने केलं गेलं आहे. 3 षटकं संपल्यात. 3 षटकांची सांगता झाली. धावसंख्या 31. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चैतन्य आणि राज चांगला खेळ साकारतात. थोडी का होईना पार्टनरशिप बिल्ड होतीये आणि महत्त्वपूर्ण पार्टनरशिप म्हणता येईल, कारण निर्णायक सामन्यात ही पार्टनरशिप खूप महत्त्वपूर्ण ठरेल. चैतन्य आणि राज. निषाद बाद झालाय, विकास बाद झालाय. 2 भक्कम फलंदाज बाद झाल्यानंतर या दोघांनी आपली खांद्यावरती मदार घेतली आहे. 2 संघ अगोदर समोरासमोर खेळत असताना खेळलेत आणि त्याचा अनुभव या सामन्यात दोन्ही संघ उचलताना दिसत आहेत. शेवटचं षटक घेऊन आला हानामरचं षटक. पीके पुनीत.
आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक डिलिव्हर केला. एक अवंत धावसंख्येने पीके सुरुवात करतोय. धावसंख्या जवळ पोहोचले 32-32. आणि हा चेंडू टोलवला आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे स्वप्नील सावळे. याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. फक्त एक धावेवरती सीमित ठेवलं गेला. कडक फटका होता पण तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक. नेक्स्ट डिलिव्हरी पीके टू राज. आउटसाइड द लेग स्टिक. या षटकातील दुसरा खराब चेंडू. धाव संख्या 34. पहिलं षटक फेकलं होतं साबले याने 13 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात यशवंत याने 3 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम षटक फेकलं होतं. आत्ता मात्र डॉट. एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. शेवटच्या षटकातील अजूनपर्यंत 4 चेंडू शेष आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा मिळवतात. आणि हा बिट्टू प्रसाद मोरे बिट्टू याच्या हातात चेंडू विसावलाय. आणखी एक फलंदाज बाद करण्यात यश मिळते के बॉईजला. कसं आहे ना मित्रांनो, ही मॅच जी आहे खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण ह्या सामन्यात जो संघ पराभूत होईल ह्या स्पर्धेतून बाद होईल याची जाणीव आहे दोन्ही संघांना. आणि प्रयत्न चालू आहेत. संघर्ष चालू आहे दोघांचा. नवीन फलंदाज आलाय तन्मय. आणि हा कडक फटका आहे. सिबलियाचा प्रयत्न होता पण फटका एवढा कडक होता ना, कुठलाही चान्स मिळाला नाही त्याला. चांगला प्रयत्न होता पण तेवढाच ताकदीचा फटका होता. त्या ताकदीच्या फटकाच्या बळावरती 4 धावाने सुरुवात करतोय. तन्मयची ओळख आहे. मागच्या सामन्यात मी त्याचा परिचय दिला होता. स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे. हाणामारी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तन्मय चौकाराने सुरुवात करतोय आपल्या इनिंगची. आणि हा आता मात्र सावध पवित्रा सबली याचा. त्याला माहिती चेंडू फिरतोय आणि फिरणाऱ्या चेंडूला थांबून अडवला गेला. त्याच्या माध्यमातून शांत डोक्याने क्षेत्ररक्षण केला. फक्त एकच धाव मिळाली. एका धावनेच धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वरती 40. आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू डिलिव्हर केला गणेश पवार याच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि विकेट मिळते. आणि शेवटच्या षटकात विकेट मिळवली होती ना पीके आणि बिट्टू याने. गोलंदाजाच्या भूमिकेत असलेला पीके आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेला प्रसाद मोरे उर्फ बिट्टू याला 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. सर संतोष सावंत सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलाय. मॅच झाल्यानंतर घेऊन जायचे आहेत पीके आणि बिट्टू. 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे तुमच्यासाठी. चार षटकात 41 धावा टोळून काढल्यात. गीतांजली संघाने 42 धावांचं टार्गेट समोर ठेवलाय. आणि आवाज येतोय गीतांजलीच्या ढगावळ मधून. टीम मीटिंग झाला, हळल झाला त्यांचा आणि गणपती बाप्पा मोरया असा आवाज दिलाय. आणि नाणेफेकीचा कॉल करून घेऊ आपण. पुढची लढत असेल डी पूल मधील शिवनेरी वॉरियर्स वर्सेस स्पार्टन्स 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल स्टेजवरती यायचं आहे. तसेच शिवनेरी संघ आणि स्पार्टन संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. शिवनेरी आणि स्पार्टन संघ कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. स्पार्टन्स 11 संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय.
किशोर आणि आमच्या समवेत जोडले गेलेत राजू शेट्टी सर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. शिवनेरी संघ इकडे आहे मित्रा. किशोर दोन्ही संघांना ह्या सामन्यासाठी शुभेच्छा असेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला बरोबर. आणि ह्याच्यातला विजेता संघ डायरेक्ट स्टेट क्वार्टर फायनल जाईल. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळेल. डी पूलमधून नाणेफेकीचा कॉल होत आहे. हेड इज द कॉल फ्रॉम द शिवनेरी टीम आणि हेड इट इज. निर्णय काय असेल मित्रा? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. समोर दर्जेदार संघ आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना त्यांना कितपर्यंत रोखाल तुम्ही? टार्गेट 50च्या आत किंवा 40च्या आत रोखायचा असेल. आणि आपल्या संघामध्ये असे कुठले गोलंदाज आहे त्यांच्यावरती तुमचा जास्त विश्वास असेल आणि त्यांच्या खांद्यावरती मदार तुम्ही सोपवाल? काल आम्ही चांगल्या टीमला हरवलेलं आहे आणि बॉलिंग खूप चांगली झालेली आहे. महेश मुळे, भावेश हे चांगले बॉलर्स आहेत. त्यांची बॉलिंग आज पण झाली तर मग खूप चान्सेस आहेत आमच्या जिंकायचे. चांगलं वक्तव्य केला आपण. चांगला सामना देखील काल खेळलात आणि कॉन्फिडन्स देखील हा आहे. किशोर फलंदाजी करायचा आहे. काय टार्गेट समोर असेल आपला? माझा टार्गेट 50-60चा असेल आणि मग त्यांना मी बॉलिंगमध्ये हे करू. आणि माझा निर्णय पण बॅटिंगच असता कारण की माझी बॅटिंग आणि बॉलिंग आमच्या टीमची खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. सो आम्हाला बॅटिंग करूनच पुढच्या टीमवर प्रेशर क्रिएट करायचा होता. सो निर्णय असा काही नाही, चांगल्याच बाजूने लागला आहे. आम्ही ते चांगला खेळ करू. निश्चित. म्हणजे दोन्ही संघांना ज्या भूमिका बजावायच्या होत्या टॉस जिंकल्यानंतर त्या भूमिका आपल्याला मिळतात. तुम्ही टॉस जिंकला असता तुम्हाला फलंदाजी करायची होती पण तुम्हाला आता टॉस हारल्यानंतर देखील फलंदाजी म्हणजे तुमच्या जी इच्छा होती माणूस होती ती तुम्हाला बाजू मिळते. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं. क्षेत्ररक्षण तुम्ही चूज केलाय. देऊया आपण दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि चालू सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो मी तुमचं. चालू सामन्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. चालू लढत क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी चालू असलेली लढत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 9 आणि हा चेंडू टोळवला आहे. फक्त 1 धाव मिळेल. पहिलं षटक संपलाय. धावसंख्या 10. 10.5ची सरासरी राखायची होती म्हणजे टार्गेट 42 आहे समोर. 4 षटकात 42 धावा काढत असताना म्हणजे 10.5ची सरासरी राखत असताना पहिल्या षटकात 10 धावा काढल्यात. चांगलं षटक फेकलंय. एक सरासरीचं षटक म्हणता येईल. रोहित याचं 10 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज आलाय विकास सुशांतसाठी. हा आणि फटका टोलवलाय. थोडंसं कॉलिंगचा अभाव होता कारण एकाच दिशेने दोघं जण धावत होते पण धाव योग्य वेळी पूर्ण झाली. 1 धाव मिळते आणि हा चेंडू टॅप केलाय आणि पार्करच्या माध्यमातून चौकार मिळतोय आणि तो चौकाराचा जोश जल्लोष उत्साह साजरा करत असताना कारण त्यांना माहिती आहे हा चौकार किती महत्त्वपूर्ण आहे, त्याची खेळी किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या संघासाठी. अजून एक दर्जेदार फटका त्याच दिशेने अगोदर टॅप केला होता. आता मात्र कडक फटका टोलवला. बॅक टू बॅक 2 फोर्स फॉर्म महेश पारकर. या 2 चौकारनिशी संघ पुढे सरसावतोय. संघ जाऊन पोहोचलाय 19 वरती. 19 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजून एक चौकार. आता मात्र नो बॉलचा आवाज पण येतोय. ऑल स्टेपचा इशारा येतोय पंचांकडून. नो +4 इट मीन्स दॅट 5 runs will be added to the score. With this 5 runs, score moves on to the 24-4 no loss. पंजा मिळालाय महेश पारकर. अजून एक दर्जेदार फटका. अप्रतिम खेळ, अप्रतिम फलंदाजी. चौकारांचा चौकार साधलाय. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. कर्णधार कसा असावा? कर्णधार आपला संघ अडचणीत असताना खेळ साकारणारा असावा आणि तशाच प्रकारचा खेळ साकारत असताना हा कर्णधार महेश पारकर. अजून एक चांगला फटका. मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट जर झालाय पण योग्य वेळेत फलंदाज क्रीज मध्ये उपस्थित पोहोचला गेलाय. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या आहे 29.
आणि हा चौकार, धाव संख्या या चौकारणीशी पोहोचले 33 वरती. 33 धाव संख्या 33 रन्स. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं अपील केलं होतं, मागणी केली होती सुशांत याने नो बॉलसाठी, मात्र चेंडू ड्रॉप डाऊन होता, थोडा पुढे खेळला होता आणि पंचाने योग्य तो निर्णय दिला त्यांच्या माध्यमातून. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणून असा कॉल दिला गेला. मात्र चौकार मिळाला, महत्त्वपूर्ण चौकार. आता मात्र चेंडू शेष असतील 12 आणि धावांची गरज असेल 9. आणि हा पहिला एक वाईट येतोय. आता मात्र अजून टार्गेटच्या जवळ जाताना दिसेल. फक्त 8 धावांची गरज असेल. धाव संख्या 34. सावध पवित्रा घेतलाय. चांगला कॉल होता सुशांतचा. नो इज द कॉल फ्रॉम द नॉन स्ट्रायकर आणि योग्य निर्णय होता त्याचा. कुठलीही धाव नव्हती तिथं आणि जोखीम पत्करला नाही त्याही. आणि हा फटका आता मात्र डोलावलाय. चेंडू जातोय चौकारच्या दिशेने. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचवली आहे 38 धावांवरती. आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल. 1 शॉट अवे फ्रॉम द विन. क्वार्टर फायनलच्या तिकीट घेत असताना दिसतील निश्चितच हाय ऑन कॉन्फिडन्स. केप बॉयज संघ जिंकला तर त्यांचे चाहते संतोष सावंत सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि अजून एक आज आत्ता मात्र चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. चांगलं खेळाडू तिचं प्रदर्शित केलाय महेश पारकर यांनी मागच्या चेंडूवरती. पंचांना समजलं नव्हतं, चेंडू पायावरती आदळलं होतं, पण स्वतः महेश पारकर यांनी सांगितलं चेंडू पायाला लागलाय त्यांच्या. हे खेळाडू वृत्तीचं प्रदर्शित करत असताना स्वतः कर्णधार महेश पारकर. अजून एक धाव जोडली गेली त्याच्या पुढील चेंडूवरती. आत्ता मात्र सामना संपलाय आणि विनर टीमचं हार्दिक अभिनंदन आणि गीतांजली संघाला देखील शुभेच्छा आमच्या कमिटीकडून आणि या आयोजनाच्या माध्यमातून. कारण आपण देखील या स्पर्धेत चांगलाच खेळ साकारला. तुमचं मी खरंच शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय, कारण चांगला खेळ साकारला स्पर्धेमध्ये. अगोदर तुम्ही ह्याच संघाला नमवलं होतं, एक उलटफेर केला होता चांगला खेळ साकारून, पण आता ह्या निर्णायक सामन्यात हार करावी लागली. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ दिस मॅच महेश पारकर, स्वतः कर्णधाराची निवड झाली. महेश पारकर याचा जबरदस्त खेळ, नाबाद 27 धावांची खेळी ह्या निर्णायक सामन्यात. आणि आपल्याला क्वार्टर फायनलिस्ट मिळालाय. न्यू ओमकारचा जोड मिळालाय. न्यू ओमकार संघाबरोबर 2 हात करताना दिसतील केप बॉयज तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये.